नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. पहा, संपूर्ण सविस्तर असा शासन निर्णय तुमच्या समोर आहे. पाहू शकता एकूणच या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा. शिक्षकेतर पदांवरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक आहे 25 मार्च 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासनपूरक पत्रकान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद ही अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. उक्त संदर्भाधीन शासन पूरक पत्र दिनांक 10/6/2005 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत व उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. शिक्षकेतर पदांवरून शिक्षण किंवा शिक्षक सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात किंवा परिपत्रकात सलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादित तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक पाहू शकता. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब कवळे, उपसचिव महाराष्ट्र शासन. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर नियुक्ती देण्यासंदर्भात हा जो शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे तो एकूणच दिनांक 25 म्हणजे कालच 25 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.